स्वागत आहे तुमचं माझ्या SK टेलर यूट्यूब चॅनलवर। आज आपण 32 साईजचा डिझायनर बोटनेक ब्लाउज कसा शिवायचा ते बघणार आहोत आणि आपण त्याला नेट कसं लावायचं ते पण बघणार आहोत। तर या भागात आपण पेपर कटिंग कशी करायची ती बघणार आहोत आणि दुसऱ्या भागात आपण ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत। तर बोटनेकसाठी सुरुवातीला आपल्याला शोल्डरचं माप टाकायला लागतं, पूर्ण शोल्डर। तर 32 साईजचं हे ब्लाउज आहे। 32 साईजसाठी मी 6.5 इंचाचं शोल्डर घेते। 6.5 इंचाचं शोल्डर आणि मुंडा खोली पण 6.5 इंचावर टाकते। बोटनेक मध्ये मुंडा खोली जास्त घ्यायची असते। हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेऊ आणि आता आपलं छातीचं माप टाकू। 32 साईजची छाती आहे, तर 32 चा चौथा 8 इंचावर मी इथे एक मार्किंग करते आणि 1.5चं शिलाई मार्जिन आणि प्रिन्स कट मध्ये अर्धा इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा घ्यायला लागतो। तर हे पॉइंट आपण जोडून घेऊ। हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला आपली पूर्ण उंची टाकायची। तर पूर्ण उंची मला इथं ब्लाउजची 13.5 ठेवायची। 13 ठेवायची, तर मी इथं 13.5 वर एक मार्किंग करते। शिवून 13 इंच उंची होईल ह्या ब्लाउजची। कंबर आहे 29, 7.5 वर मी इथे एक मार्किंग करते आणि हा 1.5 इंचाचा टक्स पॉइंट एक रेष ओढून घेते। आपल्याला हा ब्लाउज प्रिन्स कट वर शिवायचा आहे। तर प्रिन्स कट ब्लाउज मध्ये इथं टक्स पॉइंट जो आपण टक्स टाकतो तो इकडे वाढवायला लागतो, तो आपण परत वाढवू। टक्स पॉइंट उंची 9 इंचावर घेते। तर इथं टक्स पॉइंट आपल्याला छातीचा 10वा टाकायचा असतो, तर छातीचा 10वा इथं येतोय आपला 3.25 इंच। सव्वा 3 आणि पाव इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा मार्जिन टाकू आपण। तर हे झालं आपलं 3.5 इंच। इथं 3.5 वर एक खूण करू आणि अर्धा इंच आत यायचे। अर्धा इंच आत येऊन इथं आपल्याला आपला टक्स जेवढा घ्यायचा आहे तो टाकायचा आहे। 1.25, 2, 2.25, 2.5 असा टक्स आपण घेऊ शकतो। छातीच्या भागानुसार आपल्याला इथं टक्स टाकायचा आहे। तर मी इथं 2.25 वर टक्स टाकत आहे। तर आता हा जो आपण 2.25 चा टक्स घेतलाय तो आपल्याला इकडे वाढवायचा आहे। 2.25 आणि हे आपलं शिलाई मार्जिन।
हे टाकून घेतल्यानंतर इथनं आपल्याला बोटनेकमध्ये अर्धा इंच आत यायला लागतं. इथनं आत आल्यानंतर या आतल्या रेषेपासून एक, बाहेरच्या रेषेपासून 1 आणि 1.5 इंचावर आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची. ही मार्किंग करून घेतल्यानंतर इथं आपण आपला मुंडा आकार देऊन घेऊ. मुंडा आकार देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथनं बाहेरून अशा प्रकारे मुंडा आकार द्यायचा आहे. मुंडा खोली हा आकार दिल्यामुळे काय होतं, इथं जो झोळ येतो आपला बोटनेकमध्ये तो येणार नाही. सुरुवातीला असा आतून आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर त्याला अशा प्रकारे वाढवायचे. मी तुम्हाला मार्करनं दाखवते हे. तर हे आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला साईडचे भाग जोडून घ्यायचे. हे साईड पार्ट जोडून घेतल्यानंतर आपण इथं गळा रुंदी टाकणार आहोत. तर गळा रुंदी 2.5, 3, 3.25, 3.5 पर्यंत टाकू शकतो. तर मी इथं 3 टाकत आहे आणि आपलं शोल्डर इथं राहते जवळपास 3.5. सव्वा 3 टाकली मी इथं गळा रुंदी. आणि पुढनं आपल्याला गळा डीप टाकायचा आहे. तर मी इथं 6.25 वर एक मार्किंग केली. असं तिरकस 6.25 वर असं पाहिला तर हा 6.5चा गळा होईल. आपण इथं वरती 3.25 घेतले तर इथं पण 3.25च घ्यायचे. हे 3.25 घेतल्यानंतर इथं मी पान आकार शेप देणार आहे. अशा प्रकारे पान आकार शेप देणार आहे. आता आपण प्रिन्स कटचा आकार टाकून घेऊ. तर प्रिन्स कटसाठी वरती आपल्याला थोडंसं अर्धा इंच वर यायचंय. आणि असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा. ही झाली आपली प्रिन्स कट ब्लाउजची पुढची बाजू तयार. तर हे आपण आता कट करून घेऊ.
close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on